ठीक आहे. बघा प्रश्न बघा काय आहे. थैली में लाल हरे और गुलाबी टोकन थे. एक पिशवी त्यात किती लाल हरावी लाल हिरवे आणि गुलाबी टोकन होते. लाल और हरे टोकनों के बीच अनुपात 50-32. लाल प्रमाण काय 15-32. ठीक. जबकि जबकि गुलाबी और लाल किती आहे 18. ठीक आहे. आता आपण काय विचारले हा काय आहे. आता इथं लाल आहे इथं लाल आहे. आपण हे प्रमाण उलट करावं लागेल आणि हे पण उलट करावं लागेल. बघा आपण आज शिकलो होतो ए बी 2/4 आणि बी सी 3/4. बी च्या खाली 3 घ्यायचो सी च्या खाली 4. बरोबर. बी च्या खाली 2 घ्यायचो आपण. आता इथं काय विषय इथं कॉमन शब्द कोण काय लाल आहे. काय लाल. बरोबर. आता हरे आणि लाल प्रमाण उलट करा. किती आहे 32-15. बरोबर. आता लाल गुलाबी किती 25. प्रमाण काय केले फक्त उलटे केले आपण. आता याचा गुणाकार याच्याशी गुलाबी किती आहे याचा गुणाकार याच्याशी याचा याच्याशी याचा लाल 32 25 32 15 25 बरोबर. 32 गुणा 25. आता बघा 25 दुनी 50. 50 शी आजच्या ला 25 75 आणि 5 80. किती 800. अरे किती झाला 800. समजतंय ना. 25 गुणा 15 25 5 25 हजार. चला इथं 5 आजच्या किती 12. 25 का 25 25 आणि 12 37. बरोबर ना. 15 गुणा 18 18 95 90 शून्य चला 9 18 18 9 18 9 किती 27. म्हणजे हरियाला काय 800 लालाला 375 गुलाबीला 200. आता विचारलं काय आपल्याला गुलाबी आणि लाल. गुलाबी कुठे आहे गुलाबी किती 270 लाल किती 800. शून्य गेला शून्य. किती भाग जाणार बाकी किती जाणार भागला जाणार. आता 27 80. काय प्रमाण ऑप्शन क्रमांक 1 नोट करा 80. सोपं होता ना. जोई और मिनी किती लोक आहे की कंजूर की संख्या बरोबर किती 5 असा. किती आहे प्रमाण 5 असा. ठीक. जबकि जेकब और मिनिट. आता मिनिटच्या कॅल्क्युलेशनचं प्रमाण येईल मिनिटचं ते काय करावं लागेल उलटा करावं लागेल. जेकब और मिनिट. आता मिनिट किती आहे नाही मिनिटचं प्रमाण किती आता 12 उलट द्यावं लागेल. जेकबची किती आता 6. समजलं ना.
समान नावाचं प्रमाण एकाकाली जे जोई और मिनिट का अनुपात 5:6 बरोबर. पुढे जेकब एक नंबर दिले, मिनिट 2 नंबर दिले. आता मिनिटच्या खाली मिनिटचं प्रमाण घेण्यासाठी मिनिटला काय करावं लागेल, पहिले लिहावं लागेल, नंतर जेकबचं आलं. जेकबचं इकडं 7 8 12 फक्त उलट गेलं. आता 12 पंचे 12 8 बेस्ट 7 8 किती 56. आता 60 96 आणि 56 60 96 आणि 56 याचे निम्न. आता परत लिहायला आपल्याला जोई और जेकब. तर जोईचे निम्न जोईचे किती 60, जेकबचे किती 56. किती भाग जाणार 60 चे निम्मे किती 56 चे निम्मे 30 चे निम्मे 28 चे निम्मे 15 14 पटे किसी मिश्रण में रेत और बजरी का अनुपात 7:8 है, जबकि बजरी और सीमेंट का अनुपात 6:7 है, तो मिश्रण में रेत और सीमेंट का अनुपात क्या होगा. तो स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन है सर. 1 नंबर रेत 2 नंबर बजरी प्रमाण किती आहे 7:8 बरोबर. आणि 1 नंबरला 7 2 नंबरला काय 8 आहे. आता रेत आणि बजरी प्रमाण किती 7:8 याचं 7 याचं बरोबर. पुढे बजरी और सीमेंट का अनुपात 6:7. आता बजरीच्या खाली बजरी किती आहे 6:7 याचं 6 आणि याचं किती सीमेंटचं 7 बरोबर. रेत और बजरी 7:8 बजरी और सीमेंट 7:7 7 गुणिले 7 8 गुणिले 6 8 गुणिले 7 से कम बरोबर 60 है 8 7 आपण पण विचारलेले रेत और रेतचे किती 42 सिमेंटचे 56. आणि उत्तर आले का रेतचं 42 सिमेंटचं 56. 14 3 42 14 4 3 4 ऑप्शन चौदा पाहिजे. नाही उलट त्यांची एक आवश्यक आहे सर या नाही वर्ष नाही उलट केली आहे बघ 7 मिळेल ना तुम्हाला. रेत आणि बजरी रेत बजरी बरोबर किती 7:8 7:8. बजरी और सीमेंट बजरी और सीमेंट 7:7 उलट से जाओ शकता चाहिए 7 से कम 42 7 और 56 7 चे निम्मे 3 8 चे निम्मे 4 और से ना एक विज्ञान पुस्तक में 5:4 के अनुपात में भौतिक विज्ञान और जैव विज्ञान के 2 खंड शामिल हैं. एक विज्ञानचे पुस्तक आहे त्याचे 2 भाग आहेत. एक जैव विज्ञान आणि एक भौतिक विज्ञान. त्या पुस्तकाचं त्या पाठचं प्रमाण किती आहे 5:4. किती उत्तर आहे 270. बरं आता एक विज्ञान 5:4 5 एक नंबर आहे. नाव कोणाचं असेल पहिले भौतिक 4 कोणाचं असेल जैव विज्ञान. भौतिक विज्ञान प्रमाण किती 5. 2 नंबर काय जैविक विज्ञान किती 4 बरोबर. पुष्टों की संख्या एकूण किती पेज आहेत 540. 540 पुष्टों की किताब बनाने के लिए
जैविक विज्ञान के कितने पेज होंगे? आता जे ज्याचं प्रमाण काढायचं असतं त्याचा प्रमाण अंशाला घ्यायचं. विचारलं काय जैविक विज्ञान त्याचं प्रमाण किती आहे? 4. बरोबर? 5 आणि 4 एकूण पेज काढायचं एकूण आपल्याला 5 4 गुणिले किती पेज एकूण 540. समजतंय? जर आपल्याला भौतिक काढायचं असतं अंशाला काय असतं? मग विचारलं काय जैविक विज्ञान त्याचं प्रमाण किती? 4 ते अंश. आता 4 ला 4 क्लास नाही करू शकत. जर आपण गुणाकार केला असेल तर 5 आणि 4 हा 4 वरती हा 540 वरती लोकस आला बेरीज कोणाची? दोन्ही प्रमाणाची. ठीक आहे. आता 9 आहे तर 9 9 6 54 शून्य पुढे जाणार हा 4 हा 7 6 चौक किती पेज पाहिजे? 240. ऑप्शन क्रमांक 4 मिळाला पाहू.